जंगी बेत केलायस नयनतारा. करा सुरुवात करा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. पाहिलंत ना किती गुणी आहे ते. अगं नयनतारा, या पोरीनी म्हणजे कमळी आणि निंगिनी दिवाळीत इतका सुंदर किल्ला केला होता म्हणून सांगू. राजन, फोटो दाखवा तिला नंतर. हो हो, मी दाखवतो नंतर. खरंच हो, खूपच गुणी. कमळी, तुझ्यात आणखीन किती किती गुण आहेत ग. नाही म्हणजे इतका छान अभ्यास करतेस, हॉस्टेल सांभाळतेस, GS ड्युटी करतेस, मग हे सगळं करत असताना अभ्यासासाठी वेळ कसा काढतेस, म्हणजे सगळं मॅनेज कसं करतेस. अहो, इच्छा असली की नाही सगळ्यासाठी वेळ काढता येतोय बघा. आणि माझं शिक्षण म्हणजे फक्त माझं सपन नाही, माझ्या घरच्यांचं बी सपन आहे. म्हणून त्याच्याशिवाय मला दुसरं काही सुचतच नाही. माझ्या आई आणि आबांनी गुरु द्रोणाचार्यासारखं मला फोकस करायला सांगितलंय. म्हणून अर्जुनासारखं मी त्याच्याकडेच लक्ष देतो, दुसरं कशाकडेच नाही. म्हणून सगळं करून मला वेळ काढता येतो. वा, अरे वा, व्हेरी गुड कमळी. मला काय वाटतं, तुझ्या अशा या बोलण्यामुळेच अर्ध्या लोकांनी तुला वोट करून निवडून दिलंय. नाही पण खरंच चांगलंय. अशी फोकस माणसंच मला खूप आवडतात आणि अशा फोकस माणसांचीच आयुष्यात नेहमी प्रगती होते. कमळी, असाच ध्यास महत्वाचा असतो. तुझ्यासारखी अशी अभ्यासाची ओढ असणं फार गरजेचं असतं. नाहीतर हल्लीची मुलं असा विचारच नाही करत. अरे हो ना, आत्ताच्या मुलांना फक्त सोशल मीडियाचं वेड आहे. राजन, हे घ्या ना, बटाट्याची भाजी. ताई, गोड आवडलं की नाही. खूपच छान. काय झालं. नाही, काही नाही. अरे देवा, आता मी यांच्यासमोर आलो असतो, थोडक्यात वाचलो. हाय तुळजाई, यू काय नवा खेळ लावलायस ग बाई. मला असं का वाटतंय की मागे गौरी उभी. मला असं वाटायलंय की मी आईच्याच हातचं जेवण खाल्लं. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.